सर्व हे घटक या स्पर्धेतले अतिशय महत्त्वाचे घटक यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते। नक्कीच हा सुद्धा एक चांगला क्षण आहे। धनंजय कुलकर्णी यांचा सन्मान केला जातोय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते। संपूर्ण आमच्या टीम कडून मी आमदार साहेबांना धन्यवाद देतोय की आमचा यथोचित आपण सन्मान केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतोय। ओव्हर टू कॉम बॉक्स। अक्षयने पहिला बॉल इथे निर्धाव टाकला, टॉस जिंकलाय टीम अप अँड लहू वॉरियर्स रोहा या टीमने विया स्पोर्ट्स साखरच्या विरुद्धाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सेमीफायनल मध्ये। पहिला डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवर स्क्वेअर कट आणि तिथे बॅकवर्ड पॉइंटला रिट्रीटचा प्रयत्न आणि होता ओव्हर थ्रो मध्ये धावा येतील, 2 धावा मिळतील फलंदाजाला। खातं उघडले टीम अप अँड लहू वॉरियर्स रोहाचं 2 धावेने लक्ष प्रस्थापित करायचंय। 4 षटकांची लढत। नंदन घरत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। फुलरलेनचा बॉल होता, खूपच चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे। 1 धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि 2 धावा मिळतील। चांगली फलंदाजी, 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये। धावा झाल्या 4। षटक क्रमांक पहिलं अक्षय गोलंदाजी करतोय। दमदार आमदार प्रीमियर लीग तुम्ही पाहिली आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 4 रात्रीचा प्रवास आता समाप्तीच्या मार्गावर आहे। थोडासा लेट खेळलाय परंतु तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये जाईल, येतोय डॉट बॉल आणि अंतिम टप्प्यावर ज्या वेळेला कोणतीही स्पर्धा येते त्यावेळेला मात्र एक चांगला सामना प्रेक्षकांना नेहमीच पाहायला मिळतो, तो मात्र सेमीफायनलचा। आणि तो सेमीफायनलचा सामना आता तुमच्या समोर इथे रंगत असताना अप्पा लहू वॉरियर्स विरुद्ध विया स्पोर्ट्स साखरच्या दरम्यान। बॉल हवेत आहे, बॅटची वरची कडा, विकेट कीपर खाली येतोय, झेल पकडलाय, फलंदाज बाद। पहिला धक्का अप्पा लहू वॉरियर्सला। पहिली विकेट गमावली अप अँड लहू वॉरियर्स रोहा या टीमला मोठा धक्का बसलाय आणि सलामी वीर परतल्यानंतर थोडासा दबाव बनतो। 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सेमीफायनलचा सामना इथे रंगतो, यासाठी केला होता 8 की शेवटची रात्र गोळ व्हावी आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण वाटचाल करतोय। दमदार आमदार प्रीमियर लीग 2024। दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांची ही संकल्पना पहिल्याच प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी असं आयोजन। तटकरे साहेबांनी देखील प्रशंसा केली या स्पर्धेची। प्रचंड जनसमुदाय, आज मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहिले होते या स्पर्धेला। बैलगाडा शर्यत प्रेमी आहेत आदरणीय महेंद्र शेठ दळवी आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटवर देखील आता प्रेम आणि आत्मीयता त्यांची वाढू लागली आहे। संपूर्ण कुटुंब त्यांचं समाजसेवेचं व्रत त्यांनी घेतलंय आणि त्यांचा वसानी वारसा पुढे चालवला जाईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही। एक डॉट बॉल येतोय, ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर अप्पा लहू वॉरियर्स 4 धावा, 1 फलंदाज बाद। चेक चेक या ठिकाणी बक्षिसांची खैरात आलेली आहे आई फाउंडेशन यांच्याकडून। आता जी सगळी मी बक्षिसं वाचणार आहे आई फाउंडेशन यांच्याकडून आहेत। जर सामना बरोबरीच सुटला आणि सुपर ओव्हर पर्यंत सामना गेला आणि सुपर ओव्हर मध्ये गेल्यानंतर जो संघ जिंकेल त्या संघाकरता 10,000 रुपयाचं पारितोषिक आई फाउंडेशन यांच्याकडून। जर गोलंदाजाने 3 नो बॉल टाकले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजास। 3 लागोपाठ वाईड बॉल टाकले तरी सुद्धा 2,000 रुपयाचं पारितोषिक। फलंदाजाने चौकाराची हॅट्रिक केली तर 2,000 रुपयाचं पारितोषिक। जर दोन्ही फलंदाज धावून 4 धावा काढल्या तर 2,000 रुपयाचं पारितोषिक। षटकारांची
हॅट्रिक केली तर त्या फलंदाजाला 3000 रुपये, गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकली तर 5000 रुपये, गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक घेतली तर 3000 रुपये आणि अतिशय महत्वाचं पारितोषिक, फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोलावले तर 30,000 रुपयाचं पारितोषिक. आई फाउंडेशन साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आमदार साहेबांकडून प्रत्येक षटकारास 1000 रुपये. 4 धावा. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू होईल. सेकंड ओव्हर मध्ये आकाश गोंधळी गोलंदाजीसाठी एक चांगला गोलंदाज आहे. एक हॅट्रिक त्याच्या नावावर आहे स्पर्धेमध्ये, एक निर्धाव षटक त्याच्या नावावर आहे. परंतु इथे सुरुवात झाली खराब बॉलने, वाईट बॉलचा इशारा इथे पंचांनी कळवलाय. एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. आपण लहू वॉरियर्स या टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धाव. टीमची धावसंख्या 5. 4 षटकांची लढत. प्रोजेक्टेड स्कोर 20 दाखवतोय, परंतु त्याच्यामध्ये वाढ करावी लागेल रोहा टीमला. ओ चांगला बॉल, समजलेलाच नाही या बॅटरला. थोडीशी उसळी घेतली आणि लगेच नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला त्याने थांबवले. सन्मान इथे देत असताना फलंदाज आकाश. आकाश टू आकाश असं बॅटर इथे रंगते. पारस नाकवा नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्यात 5. आकाशसाठी हा बॉल थोडासा ओव्हर पिच होता. ऑन साइडला मनगटाच्या साहाय्याने वळवलाय. स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल. बॅटल चांगलं रंगेल आकाश विरुद्ध आकाश, परंतु खाता आता उघडले आकाशचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. tenniscricket.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. आज अभिराज दळवी यांचा वाढदिवस आहे. चिरंजीव आहेत दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून टेलिकास्ट मध्ये देखील तुम्ही पाहताय. ओ चांगला बॉल, कमी गतीने थोडीशी फिरक प्राप्त केली आहे. सरळ बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, दबाव बनतोय डॉट बॉलचा आपला वॉरियर्स वर. मोठे फटके येताना दिसत नाहीये. पॉवर प्ले संपलाय. दुसरं षटक सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोर अजूनही घसरलाय. मगाशी 20 दाखवत होता, आता 15 दाखवला जातोय. त्याचं कारण आहे 9 बॉल मध्ये फक्त 6 धावा केल्यात आपला वॉरियर्सने 4 षटकांच्या मॅच मध्ये. सेमीफायनल. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. डीप मध्ये पॉइंट आहे. सिंगल इथे मिळेल. फक्त एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावाने काहीच होणार नाहीये. तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 35-40च्या आसपासचं लक्ष सेट करणं गरजेचं आहे. तर तुम्ही संघर्ष करू शकता 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. अन्यथा सामना सोपा राहील विया स्पोर्ट्स साखरसाठी. ज्या पद्धतीने विया स्पोर्ट्स साखर या स्पर्धेमध्ये खेळलाय, कौतुक व्हायला पाहिजे. सर्वच खेळाडूंनी 100% एफर्ट आणि कमिटमेंटने सामने खेळलेत. कमी गतीने टाकलेला बॉल, पुन्हा एकदा बॅटची आतमधली कडा. फाईन लेग जातोय बॉलच्या मागे. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. धावबाची संधी आहे आणि आता पंचांनी घेतले टीव्ही अंपायरची मदत. रनआउट चेक केला जाईल. दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 पहिले आमदार आहेत अलिबाग शेख शिवसेनेचे. चेक. मग अशी जी सगळी बक्षिसं वाचली, ही सगळी बक्षिसं आमदार साहेबांकडून सुद्धा देण्यात येणार आहेत. जोरदार टाळ्या आमदार साहेबांसाठी. तसेच जर रोहा संघ विजयी झाला तर आई फाउंडेशन यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तसेच गोलंदाजासाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रफुल्ल बानकर विया स्पोर्ट्स साखरचे मालक. हॅट्रिक घेतली नॉट आउट तर 5,000 रुपये आणि एक सिंगल विकेट घेतली तरी 1,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी. धावा झाल्यात 9. 2 धावा मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. धावा कराव्या लागतील बॅटिंग करत असताना. आपण लहू वॉरियर्स रोहा या टीमला विया स्पोर्ट्स साखरच्या विरुद्ध खेळत असताना. आकाश टू आकाश शेवटचा बॉल असेल. आक्रमण करावं लागेल. फुल टॉस होता. झालंय आक्रमण. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आता त्याची वाट आहे आणि बॉल चाललाय एक टप्पा घेत सीमा पार चौकार. दळवी साहेब आले धावून. आहे मनात त्यांच्या गाला शिवसेनेचा वार. आहे मनात त्यांच्या
शेवट या ओव्हरचा चांगला राहिला बॅटिंग करणारा संघ अप्पाला वॉरियर्स साठी, कारण शेवटचा बॉल फुलटॉस होता, चौकार मिळवलाय. बॉल तिथे पूर्तता करायची. प्रेक्षकांकडे जर बॉल आला असेल तर लगेच तो मैदानाच्या आतमध्ये द्या. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं, परंतु एक टप्पा घेत बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांनी टीमची धावसंख्या 13. दमदार आमदार प्रीमियर लीग पहिल्याच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये खमंग अशी मेजवानी प्रेक्षकांना टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून देण्यात आली. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आज जोडले गेले. खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेतली एक मोठी लीग सध्या सुरू आहे, ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. तरी देखील आज ठाणे विरुद्ध रायगड या मॅच मध्ये जी गर्दी होती ना, त्यांनी सर्वांची मनं जिंकलीत. खास करून तटकरे साहेबांना देखील भुरळ पाडली त्यात गर्दीने. आणि या ट्रॉफीसाठी आज संघर्ष सुरू होता. 24 टीम या स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत आणि 24 टीम या ट्रॉफीसाठी संघर्ष करताना दिसले. क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून ही ट्रॉफी बनवली आहे. जसे आमदार दमदार आहेत, अगदी तशी दमदार ट्रॉफी आहे. तेवढीच वजनी ही ट्रॉफी असेल, याच्यामध्ये शंकाच नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 13 धावा. ओह, क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. मगाशी देखील मी उल्लेख केला होता, क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, आणि त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्करला फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, अंगठा तोड यॉर्कर होता. सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन गेलाय. विकेट मिळाली तेजसला. नावातच तेज आहे, गोलंदाजीमध्ये भेदकताय. चेक. आता जो बॉल घेतला त्या बॉलरसाठी आई फाउंडेशन यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. 13 धावा, 2 फलंदाज बाद. आई फाउंडेशनचं कौतुक व्हायला पाहिजे. खूप वेगवेगळी बक्षिसं त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेत. मगाशी देखील भरकोस बक्षिसं त्यांच्या वतीने लावण्यात आलेली आहेत. ओ, लॉफ्ट केलाय, आता स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल आणि हा पार्किंग लॉट मध्ये षटकार. हा षटकार ठोकलाय. श्री धावीर चषक पहिल्यांदा मी ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला योगेश गंबे यांनीच मला तिथे आमंत्रित केलं होतं, आणि योगेश गंबे त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या स्पर्धा सातत्याने खेळत आलेले आहेत. योगेश गंबेच्या बॅट मधून पहिला बॉल सिक्सर. टीमची धावसंख्या 19, 19 लॉस ऑफ 2 विकेट. ओ, ड्राईव्ह करत असताना चांगला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल इथे मिळेल योगेश गंबेच्या खात्यामध्ये. आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे हे फटकेत. ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, फ्लिक, पुल हुक, हे जे फटके जर खेळाडू खेळतात तर मजा येते. डोळ्यांचं पारणं फेडलं जातं आणि हे फटके आले पाहिजे. मग इम्प्रोवायझिंग स्ट्रोक तर कोणी मारतं. स्लोअर वन, गती कमी, परिवर्तन. एकाएकी बुलेट ट्रेन आणि त्याच्यानंतर लगेच आपली मुंबईची लोकल, अशी गोलंदाजी तेजस्वी. पहिला बॉल भन्नाट यॉर्कर, त्याच्यानंतर चूक झाली, स्लॉट मध्ये सिक्सर. दुसरा त्याच्यानंतरचा बॉल होता थोडासा पुढे, सिंगल, आणि हा होता गती परिवर्तन. बदल ही काळाची गरज आहे असं म्हणतात ना ते. याच्यासाठी बदल करावा लागतो गोलंदाजाला जर फलंदाज हावी झाले. टीमची धावसंख्या 20, 20 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातला. 4 षटकांची मॅच, सेमी फायनल. पुन्हा एकदा वेगवान बॉल होता, थोडासा हेलिकॉप्टर स्टाईलने खेळला. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 धावी ते कंप्लीट होईल. आकाश थोडासा चाच पडला या मॅच मध्ये. दिप्पाड शरीरयष्टी असलेला हा खेळाडू आहे. लांबच लांब सिक्सर मारण्यासाठी जाणला जातो.
परंतु सध्या त्याचं काम योगेशने केलं. त्याने सिक्सर मारला. 6 बॉलमध्ये 8च आकाशने केले. 2 बॉलमध्ये 7 केलेत योगेशने. टीमची धावसंख्या 21. पुन्हा एकदा थोडीशी गती कमी केली. फिरक प्राप्त झाली आहे. बोट थोडीशी फिरवली त्या बॉलच्या फरवर आणि बीट केलं फलंदाजाला. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 21. आपला वॉरियर्स रोहा. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. आपण या ठिकाणी MD वॉरियरचे सर्व याकडे पदाधिकारी आपण पाहतोय. आम्ही या ठिकाणी जमिनीवरती बसलेले आहोत स्टेजच्या खाली. आपण पाहत आहात या ठिकाणी MD वॉरियरचे सर्व आमचे खास करून अंकुश आपण पाहतोय. सर्व आमचे MD वॉरियरचे सर्व बघा ना एकदम आरामात बसून आपण. अंकुश भाई, ही जी स्पर्धा आहे आपण गेल्या कित्येक महिन्यापासून या स्पर्धेसाठी आपण मेहनत करत आहात आणि या स्पर्धेचा उद्देश आणि खास करून ही कशा पद्धतीने आपण अरेंजमेंट केली? पहिली गोष्ट म्हणजे सर्वांना सांगतो की अलिबाग मुरुड रोहा ही जी लीग स्पर्धा घ्यायची होती याची घोषणा पहिली सर्वप्रथम आमच्या आमदार साहेबांनीच केली होती आणि आमची थीम ज्यांनी कोणी चोरली त्यांना ही सक्सेस करता आली नाही. कारण ऑक्शनची सुरुवात आम्ही केली आणि एंडसुद्धा आम्हीच केलेला आहे. त्यामुळे आम्हाला लोकांना आज समजलं असेल की आमची स्पर्धा कशा पद्धतीने होऊ शकते ती. पत्रेभाई, तुम्ही काय सांगणार? आमच्या आमदार साहेबांनी आम्हाला काही होतं कितीही खर्च होते मी कुठेही कमी पडणार नाही. आमदार दमदार आमदार आमच्या पाठीशी पूर्णपणे MD फाउंडेशनच्या या टीमच्या मागे आहेत आणि या पूर्ण श्रेय जो महिनाभर आम्ही जे इथं कष्ट करतो या ग्राउंड जे होतं काय होतं ते अख्ख्या अलिबाग तालुक्याला माहिती आहे. आणि हे माझे MD फाउंडेशनचे जे सर्व सहकारी आहे यांच्या सगळ्या मार्गदर्शन आणि यांच्या कष्टाने हे ग्राउंड आम्ही तयार केलेलं आहे. नक्की. मी जेव्हा या ठिकाणी नागेश्वर यात्रेला येतो ना दरवर्षी, मी गेल्या 25 वर्षापासून नागेश्वर यात्रा आणि कनकेश्वर यात्रेला येतो. आदरणीय सागरकर सर या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी मला तेव्हाच शब्द दिला होता जेव्हा मी नांदेडपाड्याच्या दिवशी त्या ठिकाणी मी साहेबांची इंटरव्ह्यू घेतली होती. सागरकर सर, आपण मला 1 महिन्या अगोदर कॉल करत होतात. सर घ्या. बरोबर आहे. ज्या अर्थी आपण APL स्पर्धा बघत असतो त्यामध्ये ज्या पद्धतीने आपण माहोल क्रिएट करता आणि त्याच पद्धतीने ज्या वेळेला आपण साहेबांची त्यावेळेला मुलाखत घेतली त्यावेळेला साहेबसुद्धा खूप इम्प्रेस झाले आपल्यावर आणि त्यांनी मला सांगितलं का या धनंजय कुलकर्णींना आपण आपल्या स्पर्धेसाठी पाचारण करायचं आणि म्हणून आपण कॉल केला होता. आपण त्यानंतर नंदन या ठिकाणी बसला. नंदन त्याने सगळं .in नाही या बोलावं लागेल कारण नंदन जो आहे ना खूप चांगला. कारण ही जी अरेंजमेंट पाहतो ना लाईव्ह टेलिकास्ट आणि रायगड परिसर जो आहे त्या ठिकाणी नंदनच्या हातात देतो आपण .in माध्यमातून. कारण संतोष ठाणेकर आणि त्यांची पूर्ण टीम आणि नंदन पूर्ण अलिबाग परिसर बघतो. नंदन, कसं वाटतं या ठिकाणी काय सांगाल आमदारबद्दल? या टुर्नामेंटमध्ये आपली टुर्नामेंट म्हणून काम केलं आहे आणि खूप एफर्ट्स घेतले आणि टुर्नामेंट खूप चांगली करण्यासाठी खूप खूप कष्ट झालेत. त्यानंतर ही जी अरेंजमेंट आहे खास करून 6 लाख बाईक एवढा प्रचंड या ठिकाणी पारितोषिक पाहायला मिळतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी देण्यात आलेलं आहे. तर आमचे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. अंकुश, आपण काय सांगाल? कारण मी अंकुशला फर्स्ट टाइम एप्रिलमध्ये पाहिलं जे आपण संघाचे ऑनर होतात. मी तुमची इंटरव्ह्यू घेतली तेव्हा अंकुशने सांगितलं की ऑलरेडी सर तुम्हाला कॉल केलेला आहे, तुम्ही या ठिकाणी यायचं आहे. ऑलरेडी आमदार साहेबांचं काम तर खूप चांगलंच आहे. मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा इंटरव्ह्यू घेतली ती म्हणजे मलाही बरं वाटलं की मी काहीतरी केलं करून. कारण हे सर्व आमदाराच्या माध्यमातून केलेली कामं पोचली पाहिजे होती जनतेपर्यंत. नाही, मॅचेस सर्वजण घेतात आता तुम्ही बघितलं असाल, परंतु अलिबाग मुरुड रोहा आणि रायगड जिल्ह्यात मला वाटते रायगड आणि ठाणे स्पर्धा ही फक्त आमदार महेंद्र शेठच घेऊ शकतो. दुसरं कोणाच्यात हिंमत एवढी होऊ शकत नाही. नक्की नक्की. कारण प्रत्येकाची वेगवेगळी शैली असते, वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. प्रत्येक जेवढ्या पण टुर्नामेंट या ठिकाणी झाल्यात आणि जे आम्ही केलं ते सर्व चांगल्याच होत्या. म्हणजे कोणाला आपण हे नाही करतो कारण सर्व बेस्ट ऑफ बेस्ट टुर्नामेंट आहे. प्रत्येकाच्या शैलीप्रमाणे कार्यक्रम झाले आणि आम्हालाही आनंद मिळतो की आम्ही या स्पर्धेत सर्व घटक झालो. यासाठी मी MD फाउंडेशनचा धन्यवाद देतो. धन्यवाद आदरणीय आमदार साहेब. धन्यवाद अभिराज यांचा वाढदिवस सुद्धा आहे. अभिराज धन्यवाद. आपण पूर्ण कुटुंबाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजन केली त्याबद्दल धन्यवाद. आपण बोलूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ. प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. धन्यवाद.
रोनितने ज्या 2 विकेट घेतल्या त्याकरता प्रत्येकी 1000 रुपये असे प्रफुल्लजी बानकर यांच्याकडून आलेले आहेत. एकूण 2000 रुपयाचं पारितोषिक. रनआउट झालाय फलंदाज. बॉल हुकला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आउट होतोय. कारण आता योगेश गंभीरला स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं होतं. एक षटकार त्याने मारला. या मॅच मध्ये सेमी फायनलची लढत आहे, परंतु कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस जास्त हाय व्होल्टेज होतात. हा इतिहास राहिलाय सेमी फायनलचा कोणत्याही प्रीमियर लीगचा. कारण दोन्ही टीम बॅलन्स असतात, चांगलं क्रिकेट खेळून आलेले असतात. 24 टीम असतात, त्याच्यामध्ये 21 संघांना पराभूत करून हे 3 संघ पुढे आलेले असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये सहजासहजी तेही सामना सोडणार नाहीयेत. मॅच बनवू शकते, परंतु धावा करावे लागतील. कमीत कमी आता 30च्या आसपास लक्ष सेट करावं लागेल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रोहित नाकवा चांगली गोलंदाजी करत असताना समोर योगेशसाठी हा फुलर लेनचा बॉल. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, या जमिनीला अक्षरशः गुदगुल्या करत बॉल गेलाय. कवसला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोखीम होती परंतु रनिंग बिटवीन द विकेट. लाजवाब योगेश गंबे ज्या पद्धतीने धावलाय. इथे अक्षय थोडासा नाराज आहे. तो सांगतोय की थ्रो त्याच विकेट कीपर एंडला लवकर करणं गरजेचं होता. थोडासा वेळ घेतला आणि त्याचमुळे हे दृश्य पाहायला मिळालं. 2 धावा ऍड होतील खात्यामध्ये योगेश गंबेच्या. योगेश पोहोचलाय 9 वर. टीमची धावसंख्या 24. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा फटका पाहिजे. 30च्या वर आता जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे अप अँड लव वॉरियर्स रोहा कडून. फुलर लेनचा बॉल होता. पॉइंटला फिल्डर आहे. एकच धाव इथे मिळताना दिसेल. आणि आता शेवटचा बॉल पहिल्या डावातला. 25 धावा झाल्या. टेनिस क्रिकेट .in वर तुम्ही पाहताय दमदार आमदार चषक. बॉल हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू राहील. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. 2 धावा ऍड होतील आणि पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावाची समाप्ती. टीमची धावसंख्या 27. 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे विया स्पोर्ट्स साखरला. 28 टू विन. सेमी फायनल जिंकण्यासाठी आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी फायनल मध्ये प्रतीक्षित आहे संघ. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. नागेश्वर आवासचा कॅप्टन सध्या आपल्या स्क्रीनवर आहे, कैवल्य पाटील, आणि तो प्रतीक्षा करतोय. या प्रश्नचिन्हाचं उत्तर आता येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता मात्र समालोचन कक्षात होईल बदल. यासिन मर्चंट चेक. रोनीसाठी आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. सौरभ नाखवा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकूण रोनीसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत आत्ताच्या सामन्यामध्ये. वेल प्लेड रोनित. इम्रान बुखारी माझ्याबरोबर आहेत. भाईजान या आपण ऐकूया त्यांचं समालोचन पुढील डावामध्ये. आमच्या धन्यवाद. खरोखर आजचा दिवस खूप महत्वाचा आणि खास करून आपण आज कुणाल दाते यांना ऐकत आहात. त्यानंतर प्रसाद आडवणे आहेत. मुंबईतील महाराष्ट्रातील नामवंत सर्व समालोचकांना आपण ऐकत होतात. यासन या ठिकाणी होते. अजून युवा सुद्धा या ठिकाणी कॉमेंटर आहेत या ठिकाणी. खूप बरं वाटते कारण आजचा अनेकांना आपण संधी दिलीत. सर आपलं नाव, कारण आपण या ठिकाणी काय मनीष पाटील माझ्या बरोबर आहेत. आपण या ठिकाणी जमिनीवरती बसून आपण ही आजची मुलाखत मी पाहतो. मनीष दादा, आपण साहेबांचे खूप चांगले सहकारी आहेत. अनेक वर्षापासून सातत्याने आपण त्यांच्याबरोबर काम करत आहात. आम्ही पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमदार साहेबांबरोबर बऱ्याचदा फिरलेलो आहे. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी अनेक ग्रामपंचायतीमध्ये जी मोठी मोठी विकास कामं त्यांनी आणलेली आहेत आणि ती विकास कामे त्याचा इतक्या वर्षामध्ये कोणत्याही आमदारांनी, म्हणजे आमच्या मागच्या सगळ्या आमदारांमध्ये इतकी कॅपॅसिटी नव्हती किंवा त्यांना ते शक्य झालं नाही. ते न शक्य झालेलं काम आमच्या दमदार आमदारांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या हेडखालचे भरपूर निधी आमच्या या मतदारसंघामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये विकास कामांना मान्यता मिळवण्यात, प्रशासकीय मान्यता मिळवण्यात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचे आमचे दमदार आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आमच्याकडे खूप झालेली आहेत. नक्कीच अनेक कार्यक्रम झाल्यात, अनेक विकास कामं त्यांनी केलेली आहेत. आम्हाला साथ अभिमान होतो की आमच्या इकडचा आमदार खूप चांगलं काम करतो आणि खरोखर पाहिलं गेलं तर शिवसेनेचे पहिले आमदार ज्यांनी खरोखर खूप चांगलं काम करत आहे.
आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वासू, ज्यांचा विश्वास त्यांच्यावरती खूप मोठा आहे. आमच्या इकडचे नेते आहेत ना शिवसेनेचे, प्रकाशदादा सुर्वे, तुम्ही बहुतेक नाव, आणि स्वतः महेंद्र शेठ त्यांचे खूप चांगले मित्र आहेत. तेही आमच्या मागाड्याने दहिसरचे आमदार आहेत. आमच्या इथे दुसरे आमदार आदरणीय विनोदजी घोसाळकर साहेब आहेत. असे अनेक आमदार आमच्या या प्रभागामध्ये आहेत. कारण साहेबांचा खूप चांगला घनिष्ठ संबंध त्यांच्याबरोबर आहेत. आणि आज म्हणजे गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं मी ही स्पर्धा पाहत आहोत. चांगलं स्टेडियम, लाईट आणि हे ग्राउंड, आणि खास करून मी नेटको कंपनीचे तलवार सेनेचा धन्यवाद देतो, ज्यांनी हे ग्राउंड दिलं खास करून क्रीडा संकुलासाठी आहे. बहुतेक येत्या भविष्यामध्ये या ठिकाणी ॲथलेटिक्ससाठी रनिंग ट्रॅक असतील, कबड्डीसाठी असतील, बहुतेक या ठिकाणी मलखांबचा प्रयोग केले जातील. अनेक जे स्पोर्ट्स आहेत, फुटबॉल सुद्धा आता मात्र खूप प्रसिद्ध होतोय आपल्या परिसरामध्ये. तर आपण वळूया थेट प्राइज झालेला आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. साखर टीम मधील कुठल्याही फलंदाजाने जर षटकार टोलावला तर प्रत्येक षटकारास नंदुशेठ पाटील यांच्याकडून 500 पारितोषिक आलेलं आहे. तसेच मॅचला सुरुवात होते. पहिल्याच बॉलमध्ये जर कॅच आउट झाला तर त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक आई फाउंडेशन आणि आमदार साहेब. तसेच पहिल्याच बॉलमध्ये जर गोलंदाजाने क्लीन बॉल घेतला तर आई फाउंडेशन आणि आमदार साहेब यांच्याकडून प्रत्येकी 2000 रुपयाचं पारितोषिक. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करता हूं. सेमीफाइनल का मैच, एक बड़ा बैटल. एक तरफ है टीम अप्पा एंड लव वॉरियर्स रोहा, विपक्ष टीम हम देख रहे विया स्पोर्ट्स साखर प्रफुल्ल जी बानकर पुरस्कृत ये टीम. 24 के 28 रनों की जरूरत. रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. तू क्यों परेशान है? हीरे और मोती के चक्कर में तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में. स्ट्राइकर बैटर हम देख रहे. स्ट्राइक पे बल्लेबाज दीपक बेंद्रे और नो स्ट्राइक पे अक्षय पाटिल. मोनिया खिलाड़ियों के खिलाड़ी जिन्होंने अलीबाग तहसील का नाम बड़े शान से पूरे महाराष्ट्र में बना, ऐसे खिलाड़ी है अक्षय पाटिल, मोनिया, और उनका साथ देते हुए दीपक बेंद्रे. गेंदबाजी मार्ग पर खुद कप्तान आकाश तौसालकर. इस बार पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे. हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए. जरूर यहां पर रनआउट का डीआरएस ऑफिशियल अंपायर के माध्यम से आता हुआ. फ्रंट फुट, यस. हॅलो, जर हा रनआउट झाला म्हणजे डायरेक्ट हिट केलेली आहे तर आई फाउंडेशन यांच्याकडून ज्याने तो थ्रो केलेला आहे त्याला 5000 रुपयाचं पारितोषिक. एक जोरदार टाळ्या. निर्णय येईपर्यंत आणखीन एक पारितोषिक जे आता कॉमेंट्रीला बसलेले आहेत ते आमचे इम्रान बुकरी सर यांच्याकरता आई फाउंडेशन यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक इम्रान बुकरी यांच्याकरता. यस सर, बोलता हूं सर, डिजिटल पेंडिंग है. जरूर यहां पर
आई फाउंडेशन का मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा। और मैं अक्सर कहता हूं, जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता। यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। जरूर यहाँ पर मेरे ऊपर दिखाया हुआ प्यार, मैं फिर से एक बार इस दमदार अमदार प्रीमियर लीग में आए हुए सभी दर्शकों का सहर्ष स्वागत करूंगा। एक क्रुशियल मैच यहाँ पर हम देख रहे हैं। एक तरफ है अप्पा एंड लव वॉरियर्स रोहा, विपक्ष हम टीम देख रहे वीआर स्पोर्ट्स साखर, प्रफुल्ल जी बानकर पुरस्कृत एक भव्य दिव्य मैच इस प्रतियोगिता में, जिसका फर्स्ट प्राइज है 6 लाख। और जरूर यहाँ पर ऑफिशियल अंपायर का इशारा, ओयूटी आउट होते हुए बल्लेबाज। ओवर स्टेप का भी देखना है सर, ओवर स्टेप का भी देखना है। नो बॉल। और देखिए, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहान हिट, चेंडू आहे फ्री हिट। और जरूर यहाँ पर फ्री हिट की गेंद है। स्ट्राइक पे बल्लेबाज खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय पाटिल। और इस बार अनएक्सेप्टेड बाउंस टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई यहाँ पर कैप्टन ऑफ द कैप्टन ऐसा बैटल था। और पहली गेंद जरूर रन आउट के स्वरूप में बल्लेबाज आउट किया था, नो गेंद थी। और जरूर केएल राहुल जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं 1 विकेट के नुकसान पर 24 गेंदे 28 रनों का लक्ष्य यहाँ पर खड़ा किया इस प्रतियोगिता में। फिर से एक बार आकाश ताउसालकर। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक बैकवर्ड स्क्वायर की दिशा में, गेंद बाउंड्री लाइन के पार आता है। दर्जेदार आमदार दमदार चौकार। लागोपाठ 2 नो बॉल टाकले तर त्या बॉलरला अनिकेत नाकवा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक। फिर से एक बार शॉर्ट किस्म की गेंद बैकवर्ड स्क्वायर की दिशा में, दे धक्का घे छक्का। है पहले हमारे अकाउंट में पैसे कम और यहाँ पर गूगल पे होता हुआ, इसके पहले की गेंद के ऊपर चौवा और इसके अगली गेंद पर छक्का तागा बल्लेबाज अक्षय पाटिल मोन्या ने। तो जरूर यहाँ पर डॉट गेंद जाती हुई 11 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 28 रनों का टारगेट। जरूर यहाँ पर वीआर स्पोर्ट्स साखर टीम कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट अक्षय पाटिल मोन्या जरूर यहाँ पर अपने टीम के लिए संघर्ष करते हुए कमाल की बल्लेबाजी। फिर से एक बार आकाश ताउसालकर अपने ओर की अगली गेंद। इस बार देखिए घुटना टेक तमाशा देख, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और जरूर यहां पर बड़ी मछली को जाल में फांसते हुए गेंदबाज आकाश ताउसालकर विकेट प्राप्त करते हुए बल्लेबाज आउट, डीजे को मौका। ज्यांनी कॅच घेतला त्या फिल्डरसाठी सुद्धा आई फाउंडेशन यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे।
जरूर यहाँ पर दूसरा विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज आकाश टाउसालकर, नए बल्लेबाज हितेश पाटिल उर्फ पप्या, स्ट्राइकर बैटर मैदान पर आते हुए 11 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर 11, यानी आपको पता होगा अर्जुन पुरस्कार प्राप्त करने वाले इंडियन गेंदबाज मोहम्मद शमी, जर्सी नंबर 11 स्कोर कार्ड पर आते हुए गेंदबाजी मार्ग पर आकाश टाउसालकर सामना करेंगे हितेश पाटिल उर्फ पप्या नाम से प्रचलित इस अलीबाग नितेश पाटिल उर्फ पप्या स्ट्राइक एंड पर बैटर। इस बार देखिए रूम बनाकर खेला हुआ स्ट्रोक बैकवर्ड से स्क्वायर लेग की दिशा में भाग अर्जुन भाग, गेंद सीमा पार, आता है दर्जेदार शानदार रुबाबदार चौकार। पर स्कोर जा पहुंचा है 15 रन स्कोर कार्ड पर, जीतने के लिए भी 18 गेंदे और 13 रनों की जरूरत, सेमीफाइनल का तरार। जरूर यहां पर हम देख रहे दमदार आमदार सम्मानीय आदरणीय महेंद्र शेठ दलवी साहब, इनके माध्यम से एक बड़ा टूर्नामेंट आयोजित किया है। 3 तहसील को मिलाकर इस प्रतियोगिता का आगाज किया। अलीबाग, मुरुड और रोहा तहसील से सभी खिलाड़ी ने इस प्रतियोगिता में शिरकत फरमाई थी। एक शानदार आयोजन। फिर से एक बार 18 गेंदें जीतने के लिए 13 रनों की जरूरत। स्कोर कार्ड पर भुवनेश्वर कुमार, जर्सी नंबर 15 स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए 40+ खिलाड़ी गैनीनाथ कटोरे, जिन्होंने इसके पहले मैच में शानदार गेंदबाजी की थी, मेडन ओवर का खिताब प्राप्त किया था, वही गेंदबाज गैनीनाथ कटोरे। जरूर इस मैच में जरूर उन्होंने 2 मैच में मेडल ओवर का खिताब प्राप्त किया था। ऐसे कंजूस गेंदबाज, लोमड़ी के दिमाग के गेंदबाज है गैनीनाथ कटोरे। स्ट्राइक पे लेफ्ट आर्म बल्लेबाज प्रणीत मात्रे। 18 गेंदें जीतने के लिए भी 13 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर गैनीनाथ, और इस बार और पिच किस्म की गेंद, उसे खेल दिया हवा में, फील्डर गेंद के नीचे। ओहो, फिर से एक बार देखिए, पकड़ो कैच जीतो मैच। पकड़ोगे कैच तो बोलेंगे झकास, और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोड़ा कहते हैं। पर यह वाठोड़ा किसका होगा, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। जरूर यहां पर स्कोर बोर्ड में बदलाव होता हुआ स्कोर जा पहुंचा है 16 रन। अशिता सूद भाभी के हीरो, जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 17 गेंदे, 12 रनों की जरूरत। तो फिर से एक बार गैनीनाथ कटोरे अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। स्ट्राइकर बल्लेबाज पप्या पाटिल, और इस बार देखिए बैकवर्ड स्क्वायर लेग में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर तैनात है। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 17 रन। ऋषभ पंत, AB डिविलियर्स, जर्सी नंबर 17 स्कोर कार्ड पर आते हुए 2 विकेटों के नुकसान पर। जबकि दूसरा और प्रगति पर गैनीनाथ कटोरे, कंजूस गेंदबाज, लोमड़ी के दिमाग के गेंदबाज के लिए तैयार। फिर से एक बार गैनीनाथ कटोरे, मैन फ्रॉम नाहवा सोनखार। इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास। फिर से एक बार शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद ट्रैवल होती हुई। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है अनुष्का भाभी के हीरो, जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए। जीतने के लिए भी 10 रनों की जरूरत। बचे हुए 15 गेंदे, 10 रन। फिर से एक बार गैनीनाथ, यहां पर संयमी बल्लेबाजी होती हुई, क्योंकि उन्हें पता है विया स्पोर्ट्स साखर टीम इस बार शानदार बल्लेबाजी करते हुए। स्ट्राइक पे बल्लेबाज पप्या पाटिल। इस बार फिर से एक बार बैकवर्ड स्क्वायर में खेला हुआ स्ट्रोक, डीप में प्रोडक्शन है, फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल किया।
इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है उमेश यादव जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 14 गेंदे और जीतने के लिए अभी भी 9 रनों की जरूरत। संघर्ष यहाँ पर जरूर होता हुआ, क्योंकि मैं अक्सर कहता हूं यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। और इस बार देखिए डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख। गालिबाग तालुक्यामध्ये आमदार प्रीमियर लीग गालिबाग तालुक्यामध्ये। तो जरूर यहाँ पर देखिए पूजा भाभी के हीरो जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए, जीतने के लिए अभी भी 3 रनों की जरूरत। कमाल की बल्लेबाजी, प्रणीत मात्रे ऑन द फायर होते हुए। और इस बार देखिए अंपायर का इशारा, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए, जाना था वाशी पहुंच गए काशी। धनंजय कुलकर्णी सर, आपसे गुजारिश है पिंडाल में तशरीफ लाए, कमेंट्री बॉक्स में है धनंजय कुलकर्णी सर। तो जरूर यहाँ पर 26 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए कमाल की बल्लेबाजी। टीम यहाँ पर विया स्पोर्ट्स साखर संघ मालक प्रफुल्ल जी बानकर। और इस बार खोद कर खेली हुई गेंद मिड ऑन के दिशा में, फील्डर आकाश जब तक फील्ड करेंगे 1 रन आसानी से मुकम्मल। स्कोर लेवल होता हुआ शुभम जी, पर जरूर यहाँ पर इस मैच को जीतना है, फाइनल में प्रवेश करना है तो 1 रन मुकम्मल करना होगा। 12 गेंदे जीतने के लिए 1 रनों की जरूरत। बारह गेंदे और 1 रन की जरूरत यहाँ पर टीम विया स्पोर्ट्स साखर। कमाल की गेंदबाजी की थी अक्षय पाटिल मोन्या ने, और जिस तरह से शुरुआत की थी जरूर उस तरह से शुरुआत की है। जीतने के लिए 12 गेंद 1 रन की दरकार। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अनिकेत मात्रे। और इसी तरह से ये विजयी चौकार आता हुआ टीम प्रवेश किया है टीम विया स्पोर्ट्स साखर। प्रफुल्ल जी बानकर सर कांग्रेचुलेशन। और दूसरी फाइनल की टीम है अभिजीत राणे स्पॉन्सर नागेश्वर आवास। दोनों टीम के दरमियान एक बड़ा बैटल, कौन होगा 6 लाख का कैश प्राइज प्राप्त करने वाला। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए दोनों टीम